नमस्कार मैत्रिणींनो, आता 4 वाजले आहेत आणि माझ्या सायंकाळच्या चहाची वेळ झालेली आहे। 4 वाजले की घरचे सगळे अगं चहा कर म्हणून ओरडायला लागतात। आता माझी कामं झालेली आहे ना, आता मी चहा मांडायला घेतलेला आहे। आता छान चहा म्हणते, मग गरमागरम आम्ही चहा घेऊ आणि नंतर सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते। आज बाहेर गेल्यामुळे माझा खूप वेळ घरच्या कामांना देता आलेला नाही आहे, पण आता फटाफट कामं करते। आधी आम्ही सगळी चहा घेऊ, गप्पा करू आणि नंतर लगेच मी स्वयंपाक करायला घेणार आहे। कधी कधी घरी खूप कंटाळा येतो, मग अशा वेळेस आपली बाहेरची काही कामं राहिलेली असतात तर ती मी उरकून घेते। त्यानिमित्ताने एक बाहेरही जाणं होतं आणि आपला वेळही चांगला जातो, म्हणजे पण आलेला कंटाळा आपला निघून जातो। चला, माझा चहा झाला आहे आणि आता मी चहा गाळून घेते। चहा घेतला सायंकाळी की अगदी कसं झोपून वगैरे उठलो की फ्रेश वाटतं। तर चहाने वाटते की नाही माहीत नाही, पण आपल्याला इतकी सवय पडलेली आहे, मेंटॅलिटी नेमकी म्हणजे तशी होतेच की बाबा आता चहा घेतलं की आपल्याला खरंच ताजंतवानं वाटतं। आम्ही चहा घेतो, तुम्ही चहा घ्या। चला, चहा घेतलाय, कपड्यांच्या कड्या घातल्या आणि आता मी आपल्या सायंकाळच्या स्वयंपाकाच्या तयारी लागते। आता वरण भाताचा कुकर लावते। आता आज सायंकाळी फार काही करणार नाही, वरण भात, पापड तळेल आणि हिरव्या मिरच्या तळेल आणि सोबत लोणचं। बरेचदा सकाळी आपण स्वयंपाकाने कंटाळलेलो असतो आणि कामाने, मग सायंकाळी हलकं फुलकं लावलं वरण भात वगैरे की आपल्यालाही बरं पडतं आणि घरच्यांनाही संध्याकाळी थोडं हलकं चालतं। चला, डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मी आता कुकर लावते। भातात जरा मीठ घातलं,